बघा पाऊस किती पडतोय आमच्या इथं. खूप पाऊस पडतोय. याची तुळस आणि हे बघा इथं लिंबूची झाडं आलेत. आणि इथं ना पहिलं मी बोकर्णीचा वेल लावलेला आणि त्याची रोपं आलेत बघा. आता किती छान आलेत, मस्त अशा रोपं आलेत त्याची उगवून अशी. आणि हे मनी प्लांटचं आहे ना, ते काढायचं आहे, खराब झाले ते. आणि आता काढून त्याच्यात थोडंसंच मी लावणार आहे, एकच लावणार आहे काढून ते सगळं साफ करून. हे असे बांबूचं छोटंसं आमचं गार्डन, छोट्याशा बाल्कनीमधलं छोटंसं गार्डन. अजून मला फुलांची झाडं आणून लावायची त्याच्यात. पहिली होती माझी पण खराब झाली ते सगळी. आता लावणार आहे दुसरे आणून. भरपूर होती, मला खूप आवडतात झाडं फुलांची लावायला, पण काय आपल्याला जागा नाही ना, त्याच्यामुळं एवढीच लावलीत मी. फुलांची पण अजून होती पण ते सगळे खराब झाल्यामुळं मी काढून टाकून दिली. आता अजून लावणार आहे, अजून आणून मी मस्त अशी फुलांची झाडं. हॅलो, श्री स्वामी समर्थ. आमच्या इकडे बघा पाऊस किती पडतोय सकाळपासून. भरपूर असा पाऊस पडायला. सकाळी थोडा वेळच बंद झाला, नाहीतर सारखा कंटिन्यू चालूच आहे पाऊस. बघा तुम्हाला बॅक कॅमेऱ्यावरून दाखवते मी. चला, पण व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. कमेंट करून सांगा मला तुमचं छोटंसं गार्डन कसं वाटलं तुम्हाला. आणि चला, आता मला गहू साफ करायचे, दळण काढले. गहू ना मी म्हणजे आहेत पीठ असल्यावरच दळण साफ करत असते मी. पूर्ण संपूस तर नाही थांबत मी. म्हणजे 2-3 दिवसाचा असेल ना तेव्हाच दळण दळून आणते मी. पूर्ण संपूस तर नाही हे करत मी, अगोदरच आणायचं दळून. कसं आता पाऊस पण चालू आणि कायमच मी आणते, अगोदरच दळून आणते मी. आता पण पावसाळा चालू आहे त्यामुळं जायचं होत नाही आणि अगोदरच दळून आणायचं. एकदमच आणते मी 10-15 किलो. कसं सारखं सारखं जायचं होत नाही ना, लांब आहे जरा इथून आमच्या इथनं चक्की, त्याच्यामुळं मग पोरं जाऊन गाडीवरनं घेऊन येते दळून. चला, आता गहू साफ करते. का एवढं गहू काढून घेतलेत मी, 10 किलो गहू काढून घेतलेत. एवढं असं गहू काढून घेतलेत. खडं पण लई शेत गहू आहे ती, पण खडं लई येते ह्याच्यात. बाकी काही घाण नाही, खडंच आहे तिले. खडंच लई ह्याच्यात, खडं काढायलाच वेळ, बाकी काही सुद्धा घाण नाही. मी वर्षभरासाठी ना एकदमच गहू घेऊन ठेवते साठवून. म्हणजे कसं आपल्याला सारखं गावाला जायचं नाही ना होत, त्याच्यामुळे मग मी सारखं गावाला जायचं होत नाही, त्याच्यामुळं मी एकदमच गहू घेऊन ठेवते साठवून घरात. म्हणजे शेतकऱ्याकडं आम्ही घेतो एकदमच गावाकडं आणि ठेवतो मग ते एकदम साठवून ठेवतो. त्याला काही कीड वगैरे लागत नाही. मी कशी हे स्टोअर करून ठेवते ना, तुम्हाला जर समजा बघायचं असेल ना तर कमेंटमध्ये मला सांगा नक्की, मी तुम्हाला दाखवेन. तो बघा आमचा आजू काय चाललंय. आजूच काय करतोस? काय नाही, झोपले. आता झोपणार आहे. झोपणार आहेस? आता कामावरनं आलेत पोरं माझी. आता सकाळी गेलेली ना लवकर, 7 वाजता गेलेली, आत्ता आलेत, आता झोपतील. पाऊस पण लई चालू आहे, भरपूर पाऊस पडायला लागलाय. एकदा नाही तेव्हा नाहीच नव्हता अजिबात, आता पडायला लागला म्हणजे एकसारखं पडायला लागलंय, बंद व्हायचं नाव घेत. चला गहू साफ करते, परत भेटू आपण. बाकीची सगळी कामे झालेली होती. परत म्हटलं चला गहू साफ करावं. आणि ते बघा मी गहू साफ करायला लागलेली. पोरांना म्हणत होती आम्हाला साफ करू लागायला. कसं पोरं काय करू लागत नसतात, कामं काय करणार आहेत पोरं. काहीतरी बाहेरनं आणायचं करायचं म्हटलं तर तेवढंच, नाही बाकी काय. इथं माझं गहू साफ करायचं चालू आहे. रॉकीनं काय घातलंय बघा, आमच्या रॉकीनं टी शर्ट घातलाय संकेत दादाचा. रॉकी ऑन फायर. काय घातलंय? रॉकी ऑन फायर झालाय आता. थंडी वाजते नाही तुला? रॉकी ये इकडं, उठ. ये रॉकी, उठ की उठ. काय झालंय? उठला. तिथं माझं गहू साफ करायचं चाललं होतं आणि यांची मस्ती चालली होती, रॉकीची मस्ती करायला लागलेली. त्याला टी शर्ट घातलेला ना मी संकेतचा, आमच्या मोठ्या मुलाचा माझ्या, त्याच्यासोबत लागली होती मस्ती करायला. पोरं कसं थंडी वाजते, त्याची केस वगैरे काढलेत ना, त्याच्यामुळं त्याची होती कपडे पहिली, पण काढली मी ती, खराब झाली ना म्हणून टाकून दिली मी. आणि गहू वगैरे सगळं साफ करून वगैरे झालं. आणि त्याच्यानंतर बघा ही संध्याकाळचं ना
मी मटकीची डाळीची आमटी बनवली मस्त अशी. याच्यानं जिरं मोहरी फोडणीला दिली आणि ठेचलेला लसूण टाकायचा चिचून खलबत्यात. ठेचलेला लसूण टाकला ते चांगलं तडतडू द्यायचं आणि त्याच्यानंतर एक कांदा कापून टाकायचा. एक कांदा कापून टाकला ना आणि चांगला भाजून व्यवस्थित डाळ टाकायची. डाळ चांगली साफ करून घ्यायची आणि डाळ टाकायची. डाळ पण चांगली भाजून घ्यायची कमी गॅसवर, फुल गॅस करायचा नाही, कमी गॅसवर चांगली डाळ भाजून घ्यायची. आणि त्याच्यात मग हळद, धना पावडर, जिरा पावडर हे टाकायचं, मिक्स करायचं त्याच्यात. आणि आपल्या चवीनुसार म्हणजे आपल्याला तिखट किती पाहिजे ना तिखट त्याच्यानुसार आपण लाल तिखट आपलं घरचं टाकायचं, घरची चटणी. आणि चांगलं सगळं एकत्र करून मिक्स असं करून चांगलं भाजून घ्यायचं. चांगलं एकदम एकजीव करून चांगलं भाजायचं. थोडंसं लाल कलर येऊस्तर, तेल सुटूस्तर चांगलं त्याला चांगलं भाजून घेऊन मग त्याच्यात पाणी टाकायचं. ह्याच्यात काय मी जास्त पाणी नव्हतं टाकलं, 1-1.5 ग्लासच टाकलेलं. कारण आम्ही दोघालाच पाहिजे होतं ना, म्हणून मी 2 ग्लासच टाकलं पाणी, जास्त काय नाही टाकलं पाणी ह्याच्यात मी. आणि इथं बघा मी शेंगदाणे आणि खोबरं भाजून का नाही त्याचं वाटण बनवून ठेवलं आहे मी, तेच टाकलं त्याच्यात 2 चमचे. जास्त नाही टाकायचं, बाकीचा मसाला काय जास्त नाही टाकायचा त्याच्यात. तसं शेंगदाणे भाजून नुसतं टाकलं तरी चालतं आहे बारीक करून, पण मी दोन्ही एकत्र बारीक करून ठेवलं होतं ना भाजून, मग ते टाकलं त्याच्यात. आणि मग वरून बघा मी असं 2 ग्लास पाणी टाकलं त्याच्यात मस्त असं. खूप छान आमटी होती बरं का ह्याची मटकीची डाळीची. एकदा करून बघा मटकीची डाळीची आमटी आणि भाकरी, मस्त खूप छान लागते. आणि असं पावसाळ्याच्या दिवसात तर ना अशी मटकीची डाळीची आमटी, कडधान्याची डाळीची ना आमट्या लय भारी लागतात एकदम भाकरीसोबत. ज्वारीची बाजरीची भाकरी असते ना त्याच्यासोबत खूप छान लागते खायला. आणि त्याच्यावर बघा मग कोथिंबीर टाकली थोडीशी आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. एकदम मस्त होती मटकी डाळीची आमटी. एकदा करून बघा, खूप छान होती मटकीची डाळीची आमटी. बघा अशी केली मी. ह्याला आता ना चांगली उकळली ना तरी येते, खूप छान तरी येते, एकदम लाल होते. आणि त्याच्यानंतर बघा इथं भाकरी करून घेतल्या, 2-3 भाकरी करून घेतल्या मी. दोघंच होतो ना आम्ही जेवायला, ते दोघं कामावर गेलेले आणि मिस्टर काही गाडीवरच गेलेत. आणि ती दोघंजण, माझा दुसरा मोठा मुलगा आणि बहिणीचा मुलगा, दोघंजण कामावर गेलेले नाईटला. त्याच्यामुळं आम्ही दोघंच होतो, माझा छोटा मुलगा आणि मी. दोघांसाठीच 2-3 भाकरी, रॉकीला काही अंडा भात बनवलेला आमच्या दोघांसाठी केल्या. 2-3 भाकरी आणि मटकीची डाळीची आमटी. हे बघा असं ज्वारीच्या भाकरी करायच्या मस्तपैकी. 2-3 भाकरी बनवल्यात मी ज्वारीच्या. कसं सगळा दिवसभर कंटाळा येतो काम करून करून, त्याच्यामुळं परत नको वाटते करायला काय जास्त. त्याच्यामुळं 2-3 भाकरी, जास्त आमच्यात कोण खात नाहीत, मी एकटीच भाकरी खाते, जास्त बाकी कोण खात नाहीत भाकरी. मग असं काहीतरी मटकीची डाळीची आमटी वगैरे असं केलं ना, माझा छोटा मुलगा खातो आवडीनं, त्याला आवडतं खूप. बघा अशी मस्तपैकी फुगून टम कराय भाकरी होती, खूप छान होते त्या भाकरी. ज्वारीची भाकरी नाहीतर बाजरीची भाकरी करायची आणि आमटीसोबत खायची. एकदा करून बघा, लय भारी लागते, एकच नंबर लागते अशी. मला ती गॅसवरच भाजायची सवय लागली. ते बघा खाली फुगलेली नाही एकदम, त्यामुळं खाली पडली. बघा किती छान तरी आली बघा याला, लाल भडक. मी जास्त पाणी नाही केलं, आम्हाला दोघालाच खायची होती ना म्हणून मी जास्त नाही केली. इथं परत ना जेवणं खावणं झाली आमची सगळी. मतलब हम किसी का भी ऑर्डर नहीं मान सकते, फिर चाहे आप वाइस कैप्टन ही क्यों ना हो, आपके पास हमें ऑर्डर्स देने की अथॉरिटी नहीं है। अरे अरे ऐसा डरावना चेहरा रॉकी उठ, मैं तो बस मजाक कर रहा था। जेवण कर, उठ, चल चल जेवण कर, चल खाली जायचं. खाली आता कसा उठलास? खाली जायचं, खाली जायचं, खाली जायचं, जायचं खाली. हा पट्टा कुठं आहे तुझा? तुझा पट्टा कुठं आहे? तुझा पट्टा कुठं आहे? कुठं आहे? कुठं
कुठं आहे हां कुठं आहे कुठं आहे पट्टा पट्टा कुठं आहे शांत हो जा जा आण जा पट्टा पट्टा घेऊन ये जा हां